हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे की तुमची गिरनारची यात्रा सोपी व सहज कशी होईल. खूप साऱ्या जणांना, पर्यटकांना गिरनार फिरायला जाताना खूप सारे प्रश्न पडलेले असतात. तर हा एकच व्हिडिओ तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. माझी जी गिरनारची ट्रिप होती ना, ती खूप अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे मी जेव्हा पुण्यातून निघाले तेव्हा गिरनारला जायचा प्लॅन अजिबात ठरलेला नव्हता. मी पहिले जाणार होते सोमनाथला, पण सोमनाथला गेल्यानंतर मला एकदम मनात आले की आपण गिरनारला जाऊया. पुण्यातून घरातून निघताना तर मनात होतं, पण ट्रिपच्या आयटनरीमध्ये अजिबात नव्हतं. जेव्हा आम्ही गुजरातला पोचलो तेव्हा आमचं ठरलं गिरनारला कसं जायचं. आणि ही अनप्लॅन ट्रिप इतकी सुंदर झाली की अक्षरशः अशी वाटत होती की प्लॅनच आहे. तर मी आत्ता ह्या क्षणाला 10 असे प्रश्न घेतलेले आहेत जे आम्हा सर्वांच्या मनात असतात गिरनारला जायच्या आधी. खूप साऱ्या जणांना गिरनारला जाण्याची इच्छा असते, पण योग जुळून येत नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही आत्ता बघत असाल तर असे समजा की तुम्हाला गिरनारला जाण्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की गिरनारला जावं, आणि हा व्हिडिओ तुमच्या कामी आला तर मला कमेंट करूनही सांगा. तर चला आपण ते 10 प्रश्न बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न आणि जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे गिरनार कुठे आहे आणि तिथे कसे पोहोचायचे. गिरनार हे गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये जर का तुम्ही दीव दमण किंवा सोमनाथच्या दर्शनासाठी जात असाल तर तिकडनं गिरनार अगदी सोपे आहे. सोमनाथचं जे मंदिर आहे ना, तिकडनं तुम्हाला अशा खूप सारे टॅक्सी किंवा बसच्या सुविधा मिळतील जेणेकरून तुम्ही गिरनारला जाऊ शकाल. सोमनाथपासून गिरनारला जाण्यासाठी तुम्हाला रेल्वेही मिळेल. अगदी 2 तासात तुम्ही सोमनाथपासून गिरनारला जाऊ शकता. त्या रेल्वेचं तिकीट फक्त आणि फक्त 50 रुपये प्रति व्यक्ती आहे. ती जी रेल्वे असणार आहे ती तुम्हाला AC वगैरे नाही मिळणार, साधी आपली लोकल टाईप मिळेल. ह्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न, गिरनार चढण्यासाठी एकूण किती पायऱ्या आहेत. गिरनार चढण्यासाठी एकतर तुम्हाला 2 सुविधा आहेत. तुम्हाला जर का अर्धा टप्पा रोपवेने जायचं असेल तर तुम्ही रोपवेने देखील जाऊ शकता. तुम्ही गिरनारच्या खालून रोपवेत बसलात की तुम्ही तिथे एक अंबाजी माता म्हणून मंदिर आहे, तिथे तो रोपवे तुम्हाला सोडतो. रोपवे अगदी 10 ते 15 मिनटात तुम्हाला वरती पोचवतो. जर का तुम्ही तेच खालून चढाई चालू केली, तुम्हाला जर का गिरनार पर्वत चढायचा असेल तर तुम्हाला अंबाजी मातेला पोचण्यासाठी 2 ते 3 तास लागतील. पण जर का तुमच्यासोबत सिनियर सिटिझन्स असेल तर तुम्ही कृपया रोपवेच करावा. रोपवेनंतरची जी चढाई आहे ती सुद्धा जास्ती आहे, पण गुरु शिखराकडे जाणारी खूप अतिशय उत्तम अशी चढाई आहे. एकदा गुरु शिखरचं दर्शन झालं की तुम्हाला ती चढाई काहीच वाटणार नाही. रोपवेचं जे तिकीट आहे ते 400 रुपये प्रति व्यक्ती आहे. जाण्यासाठी 400 आणि येण्यासाठी 400, असे करून 800 रुपयात तुम्ही गिरनारला जाऊन येऊ शकता. तिसरा प्रश्न म्हणजे गिरनार चढायला साधारण किती वेळ लागतो. गिरनार चढायला तुम्ही जर का रोपवेने गेलात तर तुम्हाला 4 ते 5 तास लागतील. पण तेच तुम्ही खालून अख्खा गिरनार पर्वत चढत गेलात तर तुम्हाला 8 ते 9 तास लागतील. तुमच्यासोबत लहान व्यक्ती किंवा म्हातारे माणसं असतील तर तुम्हाला टाईम जास्ती लागू शकतो. चौथा प्रश्न, गिरनार रोपवेची वेळ आणि तिकीट दर किती आहे. जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं, गिरनारचे जे रोपवेचं तिकीट आहे ते 400 रुपये प्रति व्यक्ती आहे एका वेळेस. गिरनारची वेळ ही सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. शेवटची जी रोपवे जाते ती संध्याकाळी 5 वाजता जाते. तुम्ही सकाळीसुद्धा जाऊ शकता. 5वा प्रश्न, जो की खूप महत्त्वाचे आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी गिरनार यात्रा सोपी आहे का. तर माझं या गोष्टीसाठी मत असेल की जर का तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचा बोलावणा आला असेल तर ही यात्रा तुमच्यासाठी नक्कीच सोपी आहे. मी जेव्हा स्वतः गेले होते गिरनार यात्रेला तेव्हा असे खूप सारे ज्येष्ठ नागरिक लोक होते जे गिरनारची यात्रा करत होते. आणि जर का तुमच्यामध्ये उत्साह आणि देवाला भेटण्याची आकांक्षा असेल तर तुम्ही नक्कीच चढू शकाल. गिरनारची यात्रा तशी बघायला गेली तर जास्ती सोपी नाही आहे. खूप साऱ्या जणांची ती होतसुद्धा नाही. पण जर का तुम्हाला गुरुदेव दत्तांचं बोलावणं आलं असेल तर तुमची यात्रा नक्कीच होईल. आणि जरी तुम्हाला गिरनार पूर्ण चढून करायचं नसेल तर तुम्ही तिकडनं आपल्याला
तुम्ही तिकडनं पालखी देखील घेऊ शकता. ती पालखी तुमच्या वजनानुसार असते. जर का तुमचं वजन 60 ते 70 किलोच्या मध्ये असेल तर तुम्हाला 2 ते 3,000 रुपये घेतात आणि त्याच्यापेक्षा जास्ती असेल तर 4 ते 5,000 रुपये घेतात. 6वा प्रश्न, गिरनारला जाण्यासाठी कोणता महिना सर्वात योग्य आहे? तुम्ही 12ही महिने आपल्या गिरनारचं दर्शन घेऊ शकता, श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊ शकता. पण जर का तुम्हाला उत्तम वेळ हवी असेल आणि ज्या वेळेत मी गेले तीच वेळ मी तुम्हाला सजेस्ट करेन, जी की आहे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. या 3ही महिन्यात तुम्ही गिरनारची यात्रा करू शकता. जानेवारी महिन्यात तुम्हाला जास्ती पाऊस किंवा काही लागणार नाही. थोडीशी हलकीशी थंडी असेल पण तीसुद्धा तुम्हाला काही जाणवणार नाही. जर तुम्ही उन्हाळ्यात जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ऊन लागण्याची शक्यता आहे, पण तेव्हासुद्धा खूप जास्ती चांगले दर्शन होईल. जर का तुम्हाला निवांत आणि छानपणे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या वेळेस जाणं टाळावे, कारण की बहुसंख्येने लोक गिरनार यात्रा करायला चालू करतात आणि खालून चढायला चालू करतात. जर का वरती गिरनार पर्वतावरती जास्ती गर्दी झाली तर खालून रोपवेची सुविधा देखील बंद केली जाते, म्हणून तुम्ही तो टाईम टाळावा. आणि सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे पावसाळ्याच्या दरम्यान. जर का तुम्हाला गिरनार यात्रा ही पूर्ण चढाई करून करायची असेल तरच तुम्ही पावसाळ्याच्या वेळेस जावा, कारण की तेव्हा रोपवे हा त्या वाऱ्यात चालूच शकत नाही, म्हणून तो पूर्णपणे बंद केला जातो. 7वा प्रश्न, गिरनार चढताना पाणी व अन्नाची सोय मध्ये मिळते का? तर ह्या बाबतीत मी देखील शॉर नव्हते, पण जेव्हा मी गेले, म्हणजे आमचं जे अनप्लॅन ट्रिप होती त्यात आम्ही कुठलीही वस्तू आमच्यासोबत नेली नव्हती. सगळं आमच्या हॉटेल रूमवर होतं. आम्ही लिटरली पाण्याची बाटलीसुद्धा नेली नव्हती. आपण जेव्हा गिरनारचं पर्वत चढायला चालू करतो ना, तर खालून जागोजागी त्यांनी अगदी 1 ते 2 मीटरच्या डिस्टन्सवरती पाण्याची खूप सुंदर अशी सोय केलेली आहे. लिटरली एवढं गार पाणी येतं आणि ते पाणी असं ग्लास भरून ते तुम्हाला देतात, तर तुम्ही पाण्याची तर चिंता अजिबात करू नये. आणि जेव्हा तुम्ही वरती दर्शन करून येता आपल्या श्री गुरु दत्तांचं, त्याच्यानंतर खालती एक धुनी आहे. त्या धुनीच्या इथे असं म्हणतात की दर मंगळवारी, मी तुम्हाला खालती लिहून दाखवेन, मला एक्झॅक्ट डेट नाही आठवते आणि वार नाही आठवते, पण दर त्या दिवशी ती धुनी पेटली जाते आपोआप. आणि तुम्ही तिथे त्या धुनीचं दर्शन घ्या आणि तिथेच तुम्हाला प्रसादाची देखील सोय असते. तो प्रसाद मी जेव्हा गेले होते तेव्हा खूप सुंदर असा गुजरात फेमस ढोकळा आणि खमंगचा होता. तो प्रसाद खाल्ल्याने तर मला नाही वाटत की कोणाला भूक लागेल. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटेसे काही स्नॅक्स वगैरे, तुमच्यासोबत लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांच्यासाठी कॅरी करू शकता. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही यातलं काही कॅरी करू नये. तुम्ही फ्रीली ट्रॅव्हल करावं, ज्या करून तुमची ट्रिप खूप सुंदर होईल आणि तुम्हाला काही ओझं नसल्यामुळे चढण्याची देखील काही भीती वाटणार नाही. काही म्हणलं तरी ते गिरनार जे शिखर आहे, जे मेन गुरुदत्तांचं मंदिर आहे, ते खूप उंचावरती आहे आणि अशा वेळी तुमच्या हातात कुठल्याही गोष्टी किंवा ओझं नसलं पाहिजे. या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे 10वा प्रश्न, गिरनार चढताना कोणती काळजी घ्यावी? कुठल्याही ट्रिप करताना किंवा कुठल्याही परिक्रमा करताना काही अशा छोट्याशा गोष्टी असतात ज्याचं पालन आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपली परिक्रमा खूप सुंदर होते. पहिली गोष्ट जी मी स्वतः एक्सपिरियन्स केली ती म्हणजे तुम्ही नो लगेज ट्रॅव्हल करा. म्हणजे तुम्ही जे काय तुमचं लगेज असेल ते खाली कुठला तरी चांगला क्लोकरूम किंवा हॉटेल बघून तिथे ठेवून द्या, जेणेकरून तुमच्यावरती लोड येणार नाही. तुमच्यासोबत जर का लहान बाळं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक लोक असतील तर त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. तुम्ही 1-2 फ्रूट स्वतःसोबत कॅरी करू शकता आणि हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही कुठलाही ड्रिंक कॅरी करू शकता. जास्ती हेवी खाऊन तुम्ही वरती प्रवास चालू केला नाही पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण परिक्रमेत त्रास नाही होणार. गिरनार नाही म्हणलं तरी ते खूप अवघड आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सोबतच्या ज्येष्ठ नागरिकांना ही चढाई होत नसेल तर तुम्ही त्यांना सरळ पालखी करू शकता. पालखीवाले आपल्यासोबतच चालतात पण खूप सुंदरपणे आपल्या सोबतच्या व्यक्तींना वरतीपर्यंत पोचतात. आणि जर का तुम्ही तरुण असाल किंवा तुमच्याकडनं परिक्रमा शक्य असेल तर तुम्ही नक्कीच परिक्रमा चालत करू शकता. अंबाजी मातेपासून जे गिरनार पर्वत आहे, जे मेन गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे, तो डिस्टन्स थोडा जास्ती आहे. पण जर का तुमच्या मनात श्री गुरुदेव दत्तांना भेटण्याची आस असेल, ओढ असेल तर ते तुम्हाला काहीच वाटणार नाही. एकदा का तुम्ही श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेतलं तर तुमचा सगळा थकवा निघून जाईल.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही एक चांगले शूज घालून जावा, जेणेकरून तुम्हाला पायांना काही त्रास होणार नाही. सँडल, चप्पल किंवा हिल्स घालणं तर बिलकुलच टाळा. जर का तुमची चप्पल किंवा काही तुटली तर तुम्हाला गिरनार पर्वत चढणं खूप अवघड जाऊ शकतं. आणि तुम्हाला अजून डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही माझा गिरनारचा व्लॉग देखील माझ्या चॅनलवरती बघू शकता. मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर का तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचं बोलवणं आलं असेल आणि तुम्ही गिरनारला जात असाल आणि कुठलीही तुम्हाला मदत हवी असेल किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी लवकरच तसा व्हिडिओ आणेन. जर का हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझे असेच वेगवेगळे व्हिडिओज बघत राहा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री गुरुदेव दत्त. समोर जे दिसतंय ते आहे आपलं गुरुदत्तांचं मंदिर. आणि इथे श्री गोरक्षनाथा तपोभूमी आहे, म्हणजे इथे ते ध्यान करत होते. बरोबर 1 तास चढून आम्ही आलेलो आहोत गिरनार पर्वतवरती. इतकं सुंदर वाटतंय, इतकं छान वाटतंय. मागे खूप सुंदर आहे आणि वरती फोटोग्राफी अलाउड नाही आहे.